करोड आमचे प्रतिनिधी तिकडे उपस्थित आहेत। लक्ष्मण, नाशिकमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात खरं तर मराठा आंदोलक निघतात, काय तिकडची परिस्थिती आहे? अमित, खरं तर मनोज जरांगे पाटील पुढच्या काही वेळामध्ये आझाद मैदानावर पोहोचतायत। तत्पूर्वी नाशिकमधून देखील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहे। काल देखील रेल्वे असतील किंवा इतर खाजगी वाहनं असतील त्याने मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आझाद मैदानाच्या दिशेनं पोहोचलेले आहेत। तर आज देखील नाशिकमधून हे शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहे। जोरदार तयारी नाशिकमधून या आंदोलकांनी केलेली आहे आणि नाशिकमधून हे सगळे कार्यकर्ते पुढच्या काही वेळामध्ये मुंबईच्या दिशेनं रवाना होतील। खाजगी वाहनं असतील, ट्रॅव्हल्स असतील, या सगळ्या वाहनांच्या मदतीने ते मुंबईच्या दिशेनं जाणार आहे। कसं नियोजन असेल मुंबईला जाण्यासाठी? हे आमच्या सगळ्या गाड्यांचा ताफा आता तयार झालेला आहे। काही लोक सकाळी पंचवटीने, काही काल रेल्वेने सगळे पोहोचलेले आहेत मुंबईमध्ये आणि आज हजारो समाज बांधव या ठिकाणाहून कालिका मातेचं ग्रामदैवताचं दर्शन घेऊन मुंबईला 50% आत ओबीसीतून आरक्षण घेण्यासाठी जातोय। सरकारने गांभीर्यपूर्वक आणि काळजीपूर्वक आज चर्चा करावी। एक दिवसाचं तुम्ही आम्हाला परमिशन दिली, एका दिवसात आमचे प्रश्न सोडवा, तुमच्यावर गुलाल उधळू, नाहीतर मुंबईला आम्ही वेटीस धरल्याशिवाय शांत बसणार नाही। आणि तुम्ही काय सांगता आम्हाला हिंदू सण? आम्ही कोण आहे? आम्ही हिंदू नाहीत का? ज्यावेळेस लाठीचार केला त्यावेळेस आम्ही हिंदू नव्हतो का? त्याच्यामुळं हे हिंदूंचे सण आमचेच आहेत, गणपती बाप्पा सुद्धा आमचाच आहे आणि तोच आम्हाला पावणारे गणपती बाप्पानीच मुंबईला बोलवलंय। त्याच्यामुळं 50%च्या आत यावेळेस आमचं विघ्न हरणार आहे आणि आम्हाला 100% विजयाचा गुलाल लागणार आहे। मला एक दिवसाची परवानगी आझाद मैदानावर मिळालेली आहे, असं असताना आरक्षण घेऊनच परत येणार अशा प्रकारची भूमिका घेण्यात आली। नेमकी पुढची भूमिका आणि पुढची रचना काय असणार आहे? एक दिवसाची परवानगी हा शासनाचा कुटील डाव असून आमची देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की अजूनसुद्धा आपण कुठलीही कूटनीती न करता मराठा समाजाला 50% ओबीसीतून आरक्षण द्यावे व मराठा समाजाचा अंत यावेळेस त्यांनी पाहू नये। कारण कुठल्याही परिस्थितीत मागच्या वेळेस जी फसवणूक मागच्या आंदोलनात मराठा समाजाची झाली होती, यावेळेस मराठा समाज ती होऊ देणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून बाहेर पडणार नाही। आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून बाहेर पडणार नाही। महिला पदाधिकाऱ्यांची संख्या देखील आहे। ताई, तुम्ही मुंबईला जाताय, काय भूमिका आणि किती महिला असतील नाशिक? नाशिकमधून जवळजवळ 1001 महिला आहेत। महाराष्ट्रातून सगळ्या महिलाच तिथे जाणार आहेत, कारण महिलांना तोंड द्यावं लागतंय जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणामध्ये। तुम्ही बघितलं असेल, मुलांचं शिक्षण असो, काही असो, नोकऱ्या असो, त्या सगळ्या मिळत नाहीये। त्या आईवडिलांचा जीव काय म्हणत असेल? आणि म्हणून आम्ही सगळ्यांच्या तर्फे गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या तर्फे मागणी करत आहे की आम्हाला 50% आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्या आरक्षणासाठी आम्ही सगळेजण मोठ्या संख्येने मागणी करायला जात आहे। अमित, आपण बघतोय हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहे ते आता मुंबईच्या दिशेने रवाना होतील। जोरदार शक्ती प्रदर्शन या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून केलं जातोय। मराठा समाजाच्या ज्या वेगवेगळ्या विविध संघटना आहे त्याचे हे सगळे पदाधिकारी आहे आणि ते आता अशा पद्धतीनं मुंबईच्या दिशेनं जे आहे ते रवाना होणार आहे। संतप्त भावना या सगळ्या आंदोलकांच्या आहे। आपल्यासोबत आणखी काही आंदोलक आहेत, त्यांच्याशी बोलूया। काय मागणी असणार आहे? मागणी आमची अशी का आम्हाला शिक्षणासाठी, रोजगारासाठी आरक्षण पाहिजे। ही मूलभूत मागणी मराठा समाजाची। स्वातंत्र्य मिळून एकूण 80 वर्ष झाले, पण आम्हाला आजपर्यंत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालंच नाही। मराठा समाजाच्या शेतीची माती झालेली, घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये, शेतीचे तुकडे झाले, कित्येक मराठा समाजाकडे जमीन नाही, स्वतःकडे राहायला घर नाही। आमची आर्थिक परिस्थिती नसताना मुलांचं शिक्षण आम्ही कसं करायचं, मुलांना नोकऱ्या कशा लावायच्या, या विवंचनेत आम्ही फसलेलोय। अशा परिस्थितीत आरक्षणाच्या लढ्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो असताना सरकार आमच्या बरोबर षडयंत्र करत आहे। आम्हाला आरक्षणासाठी परवानगी देण्यामध्ये सरकार आमचा नैतिक अधिकार, लोकशाहीचा अधिकार नाकारतंय, हे योग्य नाहीये। सरकारने हे लक्षात ठेवावं। मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही म्हणजे नाही, कारण हा आमचा निर्वाणीचा लढा आहे। आपण बघतोय हा आमचा निर्वाणीचा लढा आहे, अशा प्रकारची भूमिका या सगळ्या आंदोलनकर्त्यांची आहे, मराठा समाज बांधवांची आहे। आणि आता पुढच्या काही वेळामध्ये इतके सगळे हे मराठा बांधव जे आहे ते मुंबईच्या दिशेने खाजगी वाहनांनी जातील। नाशिकच्या इगतपुरी, घोटी या भागातून देखील काही मराठा बांधव त्यांना जॉईन होतील आणि त्यानंतर समृद्धी महामार्गामार्गे हे सगळे जे पदाधिकारी आहे, नेते आहेत, हे सगळे आझाद मैदानाच्या दिशेने रवाना होतील।
निश्चित प्रेक्षकांना पुन्हा सांगूया, नाशिकमधून तर अनेक मराठा आंदोलक निघतात, मात्र सध्या जी आपण दृश्य बघतोय ती मुंबईतली मनोज जरांगे पाटील यांचा ताफा जो आहे तो आता हळूहळू आझाद मैदानाकडे सरकू लागलेला आहे. मोठ्या संख्येने वाहनं आहेत, मोठ्या संख्येने मराठा आंदोलक आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यामुळे काहीशी आता वाहतूक जी आहे ती मंदावलेली आपल्याला बघायला मिळते. काही जे आंदोलक आहेत, मराठा बांधव आहेत, ते आपल्याला चालत सुद्धा जाताना दिसत आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने एकंदरीतच मराठा आंदोलक आता मुंबईमध्ये धडकलेले आहेत. भगवं वादळ या ठिकाणी धडकलेलं आहे आणि काही क्षणातच मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानात दाखल होतील. त्यानंतर थेट उपोषणाला सुरुवात होईल. आज एका दिवसाची परवानगी मिळालेली आहे. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलनाची परवानगी मिळाली आहे. तर सध्याची दृश्य समोर येतात त्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे मराठा आंदोलक मोठ्या उत्साहामध्ये मनोज जरांगे पाटलांचं स्वागत करतायत. पारंपरिक वाद्य असतील हलगीच्या तालावरती मनोज जरांगे पाटलांचं मोठ्या उत्साहात या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे. लाखो मराठा आंदोलक आज मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत, मुंबईमध्ये धडकलेले आहेत. आझाद मैदानावरती आज उपोषण करतायत. दरम्यान मोठ्या प्रमाणात आपल्याला पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला बघायला मिळतोय. वाहतुकीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. हजारो वाहनं आज मुंबईमध्ये दाखल झालेली आहेत. मराठा आंदोलक आले त्यामुळे त्या वाहनांची सुद्धा सोय करण्यात आली आहे, पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे. दरम्यान दोन दृश्य जी आपल्याला दिसत आहेत आझाद मैदानामध्ये, याआधीच मोठ्या संख्येने मराठा बांधव त्या मैदानामध्ये जमलेले आहेत. हे मैदान आपल्याला अगदी खचाखच भरलेलं बघायला मिळतंय. तर दुसरीकडे फ्रीवेवरची दृश्य आहेत. वाहतूक काहीशी मंदावलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांचा ताफा हा या ठिकाणी आपल्याला थांबलेला बघायला मिळतोय. वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आहेत. त्यानंतर रस्त्यावरती सुद्धा चौबाजूने आपल्याला हे सगळे आंदोलक बघायला मिळत आहेत. जिकडे रस्ता दिसेल त्या ठिकाणी हे भगवं वादळ आपल्याला या ठिकाणी आलेलं बघायला मिळत आहे. मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. खरं तर आझाद मैदानावरती सुद्धा जे आंदोलक आहेत ते वाट बघतायत कधी मनोज जरांगे पाटील येतील, मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. अगदी काल रात्रीपासून आंदोलक या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली होती. लाखोंच्या संख्येने आज मुंबईमध्ये मराठा आंदोलक आलेले आहेत. खरं तर 5,000 जणांसाठीच परवानगी या मैदानावरती मिळाली आहे, मात्र लाखोंच्या संख्येने आपल्याला आंदोलक जमलेले बघायला मिळत आहेत. मनोज जरांगेंना पाहण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी अनेक मराठा आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत. जाताना ठिकठिकाणी त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव करण्यात आला, ठिकठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि आज अखेर मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. तर आमचे प्रतिनिधी सुमित सावंत सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. सुमित, सध्या ताफा कुठं थांबलेला आहे आणि कशा पद्धतीने इकडनं पुढे जाणार आहेत? कर्नाट बंदरला आता मनोज जरांगेंचा ताफा थांबलेला आहे. म्हणजे पूल जिथे उतरतो, मुक्त मार्ग जिथे उतरतो तिथे बरोबर त्यांचा हा ताफा थांबलेला म्हणजे त्यांचं स्वागत करण्यासाठी मराठा बांधव थांबलेले आहेत. पोलिसांकडून देखील काही सूचना केल्या जात आहेत. इथून आता अवघ्या 5 मिनिटांवर छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन आहे आणि तिथे समोरच आझाद मैदान आहे. म्हणजे तिथे पोहोचण्यासाठी 5 ते 10 मिनिटांचा अवधी लागणार आहे. पण तत्पूर्वी मुंबईमध्ये आत आल्यानंतर, मुक्त मार्गावर उतरल्यानंतर मराठा बांधव इथे आधीच दाखल झालेले होते. ते मनोज जरांगेंचं स्वागत करतात. मात्र रात्रभर हा प्रवास आहे. गेल्या 2 दिवसातला हा सगळा प्रवास असल्यामुळे मनोज जरांगे थकलेले आहेत आणि ते आता त्यांच्या वाहनामध्ये झोपलेले आहेत. पण इतर सगळ्या बांधवांना सध्या सूचना पोलिसांकडून केल्या जात आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी खरं तर ही सगळी मराठा बांधव हा आपल्याला परिसर सगळ्या त्यांच्यात व्यापलेला आपण बघतोय. खरं तर भगवं वादळ हे मराठ्यांचं मुंबईत आत आता पूर्णपणे धडकलेलं आहे. अवघ्या 5 मिनिटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनच्या अगदी समोर असलेलं जे आझाद मैदान आहे तिथे हा मोर्चा पोहोचेल आणि त्यानंतर मोर्चाला, उपोषणाला जरांगेंच्या सुरुवात होईल. जरांगेंच्या मागच्या वेळेस देखील आपण बघितलेलं होतं, मोर्चा सगळा मुंबईमध्ये आलेला होता. मात्र तो मुंबईच्या आत येण्याआधीच त्यांना आश्वस्त करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांचा हा मोर्चा त्यांनी मागे घेतला किंवा ते पुन्हा माघारी फिरलेले होते. मात्र यावेळेला जोपर्यंत अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत आपण माघार घेणार नाही असा पवित्रा जरांगेंचा आहे. जरांगेंना आजच्या एका दिवसापुरतीच उपोषण करण्यासाठीच अवधी देण्यात आलाय वा तिथे परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आज रात्रीनंतर जरांगेंची भूमिका काय असेल, जरांगे इथून पुन्हा बाहेर निघणार की जरांगे तिथेच बसून राहणार, हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल. पण तुर्तास जरांगेंचा मोर्चा मुंबईमध्ये पोहोचलेला आहे. मुक्त मार्ग ज्या ठिकाणी संपतं तिथे आपण आता बरोबर आहोत आणि समोर जरांगेंच्या वाहनाचा हा सगळा ताफा मराठा मोर्चेकरी आपण बघतोय. आता पुन्हा इथे मराठ्यांचं स्वागत स्वीकारल्यानंतर जरांगेंचा ताफा आझाद मैदानाच्या दिशेने कूच करतोय. साधारणतः
5,000ची कुमक आहे. 5,000 मराठा बांधव हे या वाहनांमधून होते. त्यामुळे मोठा सगळा ताफा आपण बघतोय अगदी सीएसटी पर्यंत गेलेला आहे. तर मागच्या बाजूला चेंबूर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंतचा हा सगळा ताफा अशाच वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी देखील मार्ग सगळे वळवलेले आहेत. मात्र जोपर्यंत ही वाहनं आपल्या सगळ्या मोर्चेकरांना आझाद मैदानामध्ये सोडत नाहीत आणि तिथून पुन्हा माघारी येत नाहीत तोपर्यंत हा मार्ग आता तर खासगी वाहनांसाठी बंद असणार आहे. पण तुर्तास टर्नाक बंदर परिसरामध्ये मोर्चा दाखल झालेला आहे. तिथे स्वागत करून पुन्हा आता आझाद मैदानाकडे मोर्चा पुढे सोडण्यात आलेला आहे. अगदी सध्या आपण जी दृश्यांमध्ये बघतोय फ्रीवेवरून मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आता खाली आलेला आहे आणि थेट आझाद मैदानाकडे कूच करेल आणि थोड्या वेळामध्येच मनोज जरांगे पाटील हे आता आझाद मैदानावरती दाखल होतील. मराठा आंदोलक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेत. खरं तर 5,000ंचीच परवानगी 5,000 आंदोलकांसाठीची परवानगी मिळाली. मात्र आत्ता जी दृश्य बघतो त्यात सुद्धा मोठ्या संख्येने आपल्याला मराठा आंदोलक बघायला मिळतात आणि